काय बाजूला रे आणि बाजूला ये दादा भाऊ ये घेऊन जायचं का सावतं घुमतं पण काही पण असं बघा समजा का तो क्या महीने का मैं दूंगा तुमको 2-3 सर्व टीमचे आभार मानतो चेतन भाई तुम्हाला हे बघ एक क्लिप टाकतो मी तुम्हाला आपल्या कार्यक्रमची सद्गुरू शंकरनाथ महाराज यांच्या दो थे क्या आतमध्ये कुठलं सांगते वाड्यात पण अजून काय माहिती वाड्यामध्ये तो समोर पालिकेचा दादा पालिका जुने धुळे भागात महानगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी श्रीयुत जगताप साहेब आणि आमचे प्रमोद चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि संयुक्त विद्यमाने परवाच माझं आयुक्त दगडे पाटील मॅडमांशी बोलणं झालं। परवा रात्री गांधी पुतळ्याला जात असताना श्याम दूध डेअरीजवळ माझ्या सख्या लहान बहिणीला मुंबईच्या बहिणीला कुत्र्याने चावा घेतला। लाला नामक कुत्रा होता, बेवरस कुत्रा होता तो। तर त्या कुत्र्यामुळे तिला ॲडमिट केलं, मी हॉस्पिटलाइज केलं सिव्हिलमध्ये। 40 मिनटं जवळजवळ ती बेशुद्ध होती। आमचे खूप चिंतित होतो आम्ही की तिचा काय विषय भाऊ, इतकं मोठा कुत्र्याने चावा घेतलेला होता। सुदैवाने ती आता स्टेबल आहे, तिच्यावर उपचार चालू आहे। आणि त्या लाला कुत्र्याच्यामुळे तिथल्या 2-3 फॅमिलींनी धुळे सोडून दिलेलं होतं आणि बाहेरगावी सेटल झालेलं होतं। ते कुत्रं आत्तापर्यंत कुणाच्याच हातात येत नव्हतं, परंतु दगडे पाटील मॅडमांनी आदेश दिल्यानुसार माझं चव्हाण साहेबांशी काल डिटेल बोलणं झालं, जगताप साहेबांशी बोलणं झालं। या दोघं अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे अतिशय चांगला प्लॅन केला आणि आमची महानगरपालिकेची कुत्रे पकडायची टीम आहे आणि त्या कुत्रे पकडायच्या टीमने त्याला व्यवस्थित गाजर दाखवून पकडलं त्याला यशस्वीरित्या। आणि इतरही जी त्रासदायक कुत्री होती जुन्या धुळ्यातली त्यांनाही पकडलं आहे। तर आता चव्हाण साहेबांचं जगताप साहेबांचं म्हणणं आलं की तो जो लाल्या कुत्रा आहे ज्याचा म्हणजे जो सगळ्यात जास्त त्रास आहे तर त्याला लवकर आम्ही सोडणार नाही, तिकडेच त्याला अटकेत राहू देऊ, त्याला तिकडेच पालिकेच्या ताब्यात राहू देऊ। आणि इतर जे कुत्रे आहेत त्यांचं वॅक्सिनेशन करून निर्बीजी करून परत सोडून देण्यात येणार आहे। आणि मी महानगरपालिकेच्या आयुक्त दगडे पाटील मॅडम यांचं आभार मानतो, जगताप साहेबांचा आणि प्रमोद चव्हाण साहेबांचाही आभार मानतो। आणि या तुमच्या दोघा अधिकाऱ्यांच्या दगडे पाटील मॅडमांच्या पुढाकारामुळे जुन्या धुळ्यात आता सामान्य नागरिकांना कुत्र्यांपासून काही त्रास होणार नाही। सर्व टीमचे मी तुमचे आभार मानतो। धन्यवाद।